राज्य शासनाने लांजा तालुक्यातील मुचकुंदी धरणावरती जलविद्युत निर्मितीचा निर्णय घेतला आणि साधारणपणे जवळजवळ 1750 मेगावॅट वीज निर्मिती संदर्भातला करार त्यांनी संबंधित वॉटरफ्रंट कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून ही जलविद्युत निर्मिती होणार आहे। मुळात मुचकुंदी धरणाची निर्मितीचा आपण जर इतिहास पाहिला तर साधारणपणे त्यामध्ये मूळ त्या धरणाची प्रशासकीय मान्यता होती 64,55,00,000 रुपये 7/8/2004 रोजी आणि त्याच्यानंतर बरोबर जवळजवळ 16 वर्षांनंतर प्रथम त्याला सुधारित मान्यता देण्यात आली ती जवळजवळ 290 कोटीची। जवळजवळ आता या धरणाचं काम पूर्णत्वाला गेलेलं आहे। जून 26ला धरण पूर्ण होणार आहे। साधारणपणे अजूनही 40 ते 50 कोटी रुपये खर्च करून त्या धरणाचं काम पूर्णत्वाला जाणार आहे असं कार्यकारी अभियंत्यांचं म्हणणं आहे। पण एकंदरीत हे पाहिलं तर ह्या मुचकुंदी धरणातला काही भाग खाली जो नेहमी परिचित असतो ते खोर्निन्को धरण म्हणजेच मुचकुंदीचा एक त्या गावातला एक भाग आहे आणि ह्या साधारणपणे ह्या धरणाचा जर विचार केला तर साधारणपणे पूर्णपणे 427 मीटर लांबीचं धरण पूर्णपणे मातीचं आहे। त्याची उंची आहे 61 मीटर आहे आणि सांडवा आहे 60 मीटर लांबीचा। आता ह्याच्यामध्ये साधारणपणे 6,700 कोटी रुपये गुंतवणूक करून ही जलविद्युत प्रकल्प निर्मिती वॉटरप्रूफ कंस्ट्रक्शन करणार आहे। साधारणपणे 2022 पासून साधारणपणे ही कंपनी ह्या जलविद्युत निर्मितीमध्ये अग्रेसर आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये त्यातील पाण्याची क्षमतेचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 24.12 दशलक्ष घनमीटर धरणात त्या पाणीसाठा होतो आणि त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कासारी धरणातला पाण्याचा उपयोग करून ह्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती होणार आहे। आणि एकंदरीत पाहिलं तर साधारणपणे ह्या सुमारे 2020 पासून साधारणपणे 5 वर्षामध्ये ह्या धरण निर्मितीचा मोठ्या प्रमाणात त्याची धरण निर्मिती झाली आणि साधारणपणे आत्ताचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं मुचकुंदी धरण हे जलविद्युत निर्मितीतलं पहिलंच धरण असावं आणि लघु पाटबंधारे विभागाकडे त्याचा सध्या कार्यभार आहे। परंतु ही जलविद्युत केंद्र निर्मिती करण्याबाबतचा जो MOU मुख्यमंत्री आणि संबंधित कंपनीने केला आहे त्याच्या मात्र काही ठावठिकाणा या जलसंपदा विभागाला अजूनही नाही। पण येत्या काळामध्ये त्याच्यातून साधारणपणे 1600 जणांना रोजगार मिळणार ही एक त्यातली समाधानाची बाब आहे। स्थानिक आमदार आणि लांजा राजापूरचे भैया सामंत यांच्यापर्यंत तो विषय अजूनही अद्याप आलेला नसल्याचं समजते आणि कागदपत्राची पूर्तता की MOU कसा आहे कशा प्रकारचा आहे हेही जलसंपदा विभागाने ह्या क्षणापर्यंत आलेलं नाही। त्यामुळे नेमका MOU मध्ये काय आहे आणि कशा प्रकारे पाणी वापरणार आहेत, पाणी निर्मितीतला किती भाग तो सिंचनासाठी ठेवणार आहेत, पाण्याचा वापर कंपनी किती करणार आहे आणि प्रत्यक्षात लोकांना त्याचा वापर किती होणार आहे हे अजूनही तसं गुलदस्त्यातच आहे असंच म्हणावं लागेल। टाइम डिजिटल करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।